नमस्कार, मी रिया बागल. कर्मवीर बातमीपत्रात आपले स्वागत. लक्ष्मी वहिनींच्या साथीमुळेच रयत शिक्षण संस्थेचा डोलारा भक्कमपणे उभा राहिला. प्राध्यापक पोपट काटकर. रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 96व्या पुण्यतिथी निमित्त पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक पोपट काटकर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BT जाधव होते. आपल्या भाषणात प्राध्यापक काटकर म्हणाले की लक्ष्मी वहिनींचे हृदय समुद्रासारखे विशाल होते. त्यांनी सोने दागिन्यांपेक्षा आपल्या पतींना सर्वस्व मानत अण्णांच्या शैक्षणिक कार्यात निस्वार्थ भावनेने मोलाची साथ दिली. त्यांच्या या समर्पणामुळेच रयत शिक्षण संस्थेची भक्कम पायाभरणी झाली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर BT जाधव यांनी लक्ष्मी वहिनींचे जीवन हे समर्पण, निस्वार्थ प्रेम आणि सत्यनिष्ठेचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच भरकटलेल्या विचारांना योग्य दिशादर्शन करण्यासाठी अशा व्याख्यानाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रमेश शिंदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्राध्यापिका सारिका भांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दत्तात्रय डांगे यांनी मांडले. या कार्यक्रमास पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर BS बळवंत, उपप्राचार्य BS नाईक नवरे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष प्रमुख प्राध्यापक अमर कांबळे, कला विभाग प्रमुख डॉक्टर समाधान माने, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर सुशील शिंदे, ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक विठ्ठल काटकर, ऑफिस प्रमुख चौरंग वाघमारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी महाविद्यालयाच्या पोर्चमध्ये रयत माऊली लक्ष्मी वहिनींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यक्रमानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांनी दूध खिरीच्या मिष्टानांचा लाभ घेतला. यानंतर पाहूया रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रयत सेवक प्राध्यापक पोपट काटकर यांचे व्याख्यान. सर्वांना नमस्कार. अज्ञानाच्या अंधकाराला छेद देऊन ज्ञानाच्या नव्या पायवाटा निर्माण करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा आणि कर्मवीर अण्णांना या शैक्षणिक कार्यामध्ये समर्थपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई पाटील तथा वहिनी यांना विनम्र अभिवादन. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्वायत्त येथे संपन्न होत असलेल्या रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी समारंभाचे अध्यक्ष, प्रेरणानी पूर्तीचे सिद्धकार, या विद्यालयाचे सर्वप्रिय आणि कुशल प्राचार्य आदरणीय डॉक्टर BT जाधव साहेब, कार्यक्रमास उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आदरणीय डॉक्टर राजेंद्र जाधव साहेब, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉक्टर रमेश शिंदे सर, समारंभ समितीचे चेअरमन डॉक्टर दत्ता डांगे सर, पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता माझे मित्र प्रोफेसर डॉक्टर BS बलवंत सर, कला विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर भगवान नाईक नवरे सर, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर सुशील शिंदे सर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर कवडे सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी, नॉन टीचिंग स्टाफ बंधू आणि भगिनी, प्रेम पत्नी आणि प्रतिमेच्या प्रांगणात बसलेल्या प्राजक्ताच्या फुलानं तथा या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या छोट्या दिव्यानी दादांनो, कालिदासानं एकदा ज्ञानाचा अहंकार झाला आणि कालिदास या ज्ञानाच्या अहंकारात वावरू लागले. कालिदास प्रवासाला निघाले. साधारणतः कालिदासाने 5 किलोमीटरचा प्रवास केला आणि त्याला खूप तहान लागली. रस्त्यात आजूबाजूला पाणी कुठं आहे का याचा कालिदासाने शोध घेतला, पण पाणी कुठेही नव्हतं. तसंच कालिदास प्रवास करीत आणखीन 2 किलोमीटर गेले. कालिदासाला पाण्याचा नळ दिसला. नळाखाली बादली लावलेली होती, ती पाण्याने काठोकाठ भरलेली होती. मात्र एक वृद्धाजी त्या नळावरती कपडे धुत होती. धावत पळत गेले कालिदास आणि आजीला म्हणाले, आजी मला खूप तहान लागलेली आहे, पाणी दे.
आजी म्हणाली, अरे कोण बाबा तू, कुठला, प्रथम तुझा परिचय दे. कालिदासाने सांगितलं, अगं आजी मी प्रवासी. आजी म्हणाले की तू रे कुठला प्रवासी? या जगात दोनच गोष्टी प्रवासी आहेत, एक सूर्य आणि दुसरा चंद्र, ज्यांचा प्रवास निरंतर सुरू आहे. तुझा परिचय दिलास तर तुला पाणी मिळेल. कालिदास म्हटले की आजी मी अतिथी. आजी म्हटली की बाबा रे तू अतिथी नाहीस. या जगात दोन गोष्टी अतिथी आहेत, एक धन आणि दुसरं तारुण्य. आणि या दोन्ही गोष्टी माणसाला कधी सोडून निघून जातात ते कळत नाही. तुला पाणी हवं असेल तर तुला तुझा खरा परिचय द्यावा लागेल. कालिदासाने पुन्हा आपला परिचय करून दिला. दोन परिचय करून दिले, पण दोन परिचय करून सुद्धा आजीचं समाधान झालं नाही. कालिदास म्हणाले, आजी मी सहनशील. आजी म्हणाली, नाही बाबा तू सहनशील. दोनच गोष्टी या जगात सहनशील आहेत, एक धरती आणि दुसरी झाड. धरती पुण्याबरोबर पापाला लावून नेण्याचं काम करते. झाड माणसाला सावली देतात, फुलं देतात आणि प्रसंगी माणसानं झाडाला दगड मारला तरी झाड माणसाला फळ देतात. हा तुझा परिचय नाही. अरे एवढा परिचय करून देऊन सुद्धा आजीच्या मनाचं समाधान होत नाही. कालिदास वैतागले आणि वैतागून म्हणाले, आजी मी सहनशील. लगेच आजी म्हणली, तू सहनशील नाहीस. जगातल्या दोन गोष्टी सहनशील आहेत, एक नख आणि दुसरे केस जे कापले तरी वाढतात. बापरे बाप. कालिदासाला प्रश्न पडला की एवढा परिचय आपण करून दिला, पण एवढ्या परिचयाने आजीच्या मनाचं समाधान होत नाही, तेव्हा नेमकं काय करावं? गेले कालिदास बाजूला खाली बसले, हात जोडले, डोळे बंद केले. 2-2.5 मिनिट कालिदास शांत बसले. पुन्हा उठले, आजीच्या जवळ आले, आजीच्या पायावरती डोकं ठेवलं. ज्यावेळी कालिदासाने आजीच्या पायावरती डोकं ठेवलं त्यावेळी ती आजी म्हणाली, उठ बाळा. कालिदासाने वरती पाहिलं तर ती आजी नव्हती, साक्षात सरस्वती माता होती. आणि या सरस्वती मातेनं कालिदासानं सांगितलं, अरे कालिदासा तू ज्ञान मिळवलंस, पण काय उपयोग? या ज्ञानाचा तुला गर्व झाला, ज्ञानाचा तुला अहंकार झाला. हे ज्ञान, तुझ्याकडचं ज्ञान समाजाच्या उपयोगी पडत नाही. इंग्रजी 6वी नापास झालेले कर्मवीरांना महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करतात आणि या महाराष्ट्राला शिक्षणाची आधुनिक दिव्य दृष्टी देतात. पण कर्मवीरांच्या मनामध्ये किंवा कुटुंबियांच्या मनामध्ये कधी चालू नाही की आपण ही एवढी मोठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, दऱ्यामध्ये, डोंगर दऱ्यामध्ये की आपण ज्ञानाची मंदिरं उभी केली. नाही, फक्त समाजाला शिक्षण द्यायचं आणि समाजाला शिक्षण देऊन शहाणं करायचं, सुशिक्षित करायचं, एवढंच अण्णांचा हेतू होता. आणि त्याच कर्मवीर अण्णांच्या कार्याला अण्णांच्या पेक्षाही अधिक तळमळीने वहिनींनी साथ दिली अण्णा. पण एक आहे की पुरुषाच्या कार्याचा फार गवगवा होतो, पण स्त्रीच्या कार्याचा कुठेही गवगवा होत नाही. भारतीय स्त्रीचे जे अश्रू आहेत, या अश्रूमध्ये या अणुविज्ञानापेक्षाही जास्त मोठी ताकद आहे. कर्मवीरांना वडिलांची नोकरी फिरतीची, अण्णाही असंच. मग ओगलेच्या काच कारखान्यात नोकरीला लागले. ओगलेच्या काच कारखान्यात नोकरीला लागल्यानंतर तिथं ते ओगले दिवे तयार करायचे, चिमण्या, चांगलं चाललं. पण हे लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या लक्षात आलं की ओगलेंच्या काच कारखान्यामध्ये एक सेल्स ऑर्गनायझर म्हणून काम करणारी व्यक्ती भाऊराव पाटील चांगले आहे. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ओगलेंना सांगितलं की तुमच्याकडचे भाऊराव पाटील जर मला दिलं तर माझ्या व्यवसायामध्ये मला आणखीन जम बसवता येईल. ठीक आहे म्हटले, भाऊराव पाटलांना तुम्ही घेऊन जा. किर्लोस्करच्या कारखान्यात अण्णा कामाला लागले. किर्लोस्कर वाडीला रामानंद नगरला ते राहत होते आणि राहत असताना मग ते चांगलं चाललं.
पण अण्णांच्या आंतरिक जी तळमळ होती की समाजासाठी आपल्याला काय करायचं, या समाजामधल्या उपेक्षित वंचित घटकासाठी काहीतरी करायचंय. आणि मग काय करायचंय तर त्यांनी किर्लोस्करांना सांगितलं की कंपनीचा जो नफा होतोय ना, हा कंपनीचा नफा समाजाच्या शिक्षणासाठी द्या. पण ते किर्लोस्करांना मान्य झाले नाही. ते म्हटले तुमच्या वाट्याला जेवढा नफा येईल ना तो मी द्यायला तयार आहे, पण अगदी तुम्ही म्हणाल 50% किंवा तुम्ही जसं सांगाल तसं नाही भेटलं अण्णांना. सोडलं त्यांनी आणि सातारा आले नदीच्या कुपरच्या कंपनीमध्ये त्यांचं काम सुरू झालं. आणि कुपरच्या कंपनीमध्ये काम सुरू झाल्यानंतर तिथेही तो व्यवसाय त्यांनी चांगला तेजीत आणला. कुपरने सांगितलं की तुम्ही येतायच, पण तुमच्या बरोबर आणखी किर्लोस्करच्या कारखान्यातली 4-5 तज्ञ माणसं आणा. अण्णा बरोबर घेऊन आले. व्यवसाय चांगला वाढीस लागला, पण अण्णांची तळमळ काही थांबलेली नाही. अण्णांनी कुपरने सांगितलं की समाजाच्या शिक्षणासाठी थोडासा तुमचा नफ्याचा वाटा द्या. कुपरने सांगितलं जमणार नाही म्हणून. मतभेद झाले आणि मतभेद झाल्यानंतर पुन्हा अण्णा बाहेर पडले. मुंबईला लागलं नोकरीला हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडं, पण तिथेही अण्णांचं मन रमलं नाही. तिथूनही अण्णा बाहेर पडले आणि मग वडिलांची बदली कोरेगावला झाली. कोरेगावला झाल्यानंतर कोरेगावला आले आणि कोरेगावला आल्यानंतर तिथं एक दिवस नेहमीचा प्रसंग जेवणाचा. पाहुणे आलेले आहेत, सगळे जेवाय बसलेले आहेत. पाहुणे पायगुंडा पाटलांना विचारतायत अण्णांच्या वडिलांना की मुलगा काय करतो. त्यांनी सांगितलं की काय नाही, 2 वेळ खातो आणि फिरतो. फार लागलं अण्णांच्या मनाला ते. या गोष्टीच्या वेदना झाल्या त्यांना. आणि या गोष्टीच्या वेदना झाल्यानंतर वहिनी जेवण वाढत होत्या, अण्णांच्या जवळ वाढत गेल्या. आणि वहिनीने दुःख झाल्यानंतर त्या दुःखात आलेले त्यांच्या डोळ्याचे 2 अश्रू अण्णांच्या ताटात पडले. ताडपणांना उठले, दिशा नाही उठली. काय करायचं, बाहेर पडले. सातारचा रस्ता धरला, सातारला आले, शिकवण्या घेतल्या, फिरत राहिले. पण किती दिवस असत. मग 1919 ला काल्याच्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली. सातारला आले आणि सातारला आल्यानंतर सोमवार पेठेमध्ये राहिले. सुरू केलं. मोहिते नावाचा एक मागासवर्गीय विद्यार्थी आणि अण्णांचे भाऊ, ते दोघे अण्णांच्या घरात राहायचे. वहिनी स्वयंपाक करायच्या, किचनच्या बाहेरच्या खोलीत अण्णा आणि या दोघांना जेवायला वाढायचे. आणि सुरू झालं. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागली. मग त्यानंतर नानासाहेब माने, तुकाराम माने हे 2 विद्यार्थी आले. त्यानंतर अप्पालाल शेख नावाचा विद्यार्थी आला, लक्ष्मण भिंगारदेव नावाचा विद्यार्थी आला. विद्यार्थी संख्या वाढू लागल्यानंतर मग अण्णांनी धननीच्या बागेत आले. आणि धननीच्या बागेत आल्यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. आता वहिनी कुंभोज हे वहिनींचं माहेर. ज्यावेळी वहिनींचा अण्णांच्या बरोबर विवाह झाला त्यावेळी अण्णांचं वय 18 वर्ष होतं आणि वहिनींचं 12 वर्ष. अण्णांच्या आई म्हणजे अण्णांचं ते आजोळ असल्यामुळं अण्णा आई बरोबर आजोळा जात असत. आणि अण्णांच्या आईना ही मुलगी माहित होती, पाटील कुटुंबातली, शिकलेली नव्हती काही, पण सोजवळ गुढी. आणि मग त्या काळातल्या प्रथेप्रमाणे वहिनी घरामध्ये ज्या कामं करायच्या, दळण कांडण, झाडलोट करणं, धुणी भांडी करणं, स्वच्छता करणं, ही कामं या 12 वर्षाच्या मुलीला चांगली करता येत आहे. तेव्हा अण्णांच्या आईने वाटलं की चला आपल्या मुलासाठी ही मुलगी योग्य आहे, ही सून योग्य आहे. म्हणून त्यांनी वहिनीला सून करून घेतलं. पण या जैन कुटुंबातल्या वहिनी त्यांच्या माहेरी हे सोहळे फार असायचे. त्यामुळे इकडे आल्यानंतर त्यांना थोडं अवघड झालं. पण किर्लोस्कर वाडीला राहत असताना त्यांच्या शेजारी जी राहणारी माणसं होती, जे लोक होते, हे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असल्यानं थोडं परिवर्तन झालं. साताऱ्यावरून अण्णा आले
आणि सातारा रोडला मग राहिल्यानंतर तिथं अनेक समाजाचे लोक होते. एक मुसलमान समाजातले होते, त्यानंतर प्रबोधनकार केशवराव ठाकरे तिथं राहत होते शेजारी, त्यानंतर ईश्वरराज सावंत नावाचे गृहस्थ राहत होते. हळूहळू वहिनींच्या मनातलं सोहळ्याची भावना कमी झाली, सनातनपणा कमी झाला. तिथंच त्या सातारा रोडच्या जवळ नांदगिरी नावाचं गाव आहे. अण्णांच्याकडे 2 रायफली होत्या. एक छऱ्याची रायफल होती. एक दिवस सण होता आणि सणाच्या दिवशी अण्णा ही छऱ्याची रायफल घेऊन त्या नांदगिरीच्या डोंगरावर गेले. तिथे एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये आत गुहेसारखं होतं आणि बॅटरीच्या उजेडानं आत जावं लागत होतं. पण सहज अण्णाने त्या रायफल मधनं काही छरे सोडले आणि दुर्दैव असं की ते उडालेले छरे तिथं एका झाडावरती मधमाशाने पोळं केलेलं होतं. त्या मधमाशाच्या पोळ्यावरती ते छरे लागले. मधमाशा उठल्या असंख्य, अण्णांच्या अंगाला चावल्या आणि अंगाला चावल्यानंतर अण्णा तिथं बेशुद्ध पडले. खालून लोक आले, नेलं त्यांना खाली. वहिनी प्रबोधनकार केशवराव ठाकरेंच्याकडे पळत गेल्या आणि म्हणाल्या, तुम्ही माझे भाऊ आहात आणि बहिणीच्या सौभाग्याचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही यांचे प्राण वाचवायचे. सातारावरून लगेच सातारला आले. तिथून डॉक्टर आणले. डॉक्टरांना आणल्यानंतर डॉक्टरांनी 100 पेक्षा अधिक काटे त्या अण्णांच्या शरीरातले काढले, तरी अजून काही ठिकाणी शिल्लक राहिलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णा शुद्धीवरती आले. पण त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी काढलेले उद्गार मात्र सार्थ होते. प्रबोधनकार ठाकरे म्हणाले की वहिनी या माणसाकडून काहीतरी अलौकिक अशा प्रकारचं कार्य घडणार आहे, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, याला काहीही होणार नाही, याला काहीही होणार नाही. आणि खरंच घडलंय तसंच. मग वहिनी थोड्याशा त्या सगळ्या लोकांच्या मध्ये मिसळू लागल्या. त्या एक मैत्रीण होती ईशवी नावाची, ती त्यांची खास मैत्रीण. ईश्वरराज सावंत आपल्या पत्नीला मारायचा. वहिनी विचारायच्या, का मारतो रे? तो म्हणायचा, वहिनी हिला स्वयंपाक करता येत नाही, हिला दळण करता येत नाही, तू शिकवलंयस का? वहिनी म्हणायचे, तू शिकवलंयस का तिला? ईश्वरराज सावंत घेऊन बसायचे, नाही वहिनी. मग तू शिकव ना, तू शिकवल्यानंतर तिला येईल. ईश्वरराज सावंत म्हणाला, वहिनी संसार कसे करायचा हे तुम्हीच तिला सांगा. बंड नावाचे कुटुंब होतं. त्यातल्या त्या बंडबाई, त्यांचे 10 वर्ष वयाच्या 10व्या वर्षी लग्न झालं. त्यांनाही काही जमायचं नाही. त्यांनाही वहिनीने मार्गदर्शन केलं. त्यांनाही त्या संसार कसा करायचा, घरातली कामं कशी करायची, कुटुंबाशी कसं मिळून मिसळून राहायचं हे वहिनीने सांगितलं. आणि मग साताऱ्यात आले. साताऱ्यात आल्यानंतर धनगरीची बाग, हळूहळू वसतिगृहातली संख्या वाढू लागली. पण त्या काळातल्या त्या समाजाला हे मान्य नव्हतं. कारण 18 पगड जातीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या झेंड्याखाली कर्मवीर अण्णांनी एकत्र आणलेलं होतं. आणि मग ही मुलं त्या साताऱ्यामध्ये धनगरीच्या बागेतून कुठं सार्वजनिक नाळावरची आंघोळ करायला गेली तर नक्कीच त्यांची कपडे सातारकरांनी पळवली असते. ही मुलं कुठे आणखीन गेली पाण्यासाठी तर त्यांना मारहाण झाली असते. आणि म्हणून धनगरीचे बाग हे खंडाने घेतले अण्णांनी. आणि खंडाने घेतल्यानंतर तिथं मग झोपड्या बांधल्या. पत्र्याच्या त्या गोठ्यामध्ये अण्णा राहायचे, वहिनी राहायच्या, तिथंच स्वयंपाक करायचा. आणि मग विद्यार्थी वसतिगृहातली संख्या वाढू लागली. वाढू लागल्यानंतर वहिनीने थोडासा कामाचा ताण निर्माण होऊ लागला. आणि ताण निर्माण होऊ लागल्यानंतर मग स्वतंत्र झोपड्या बांधल्या. आणि त्या झोपड्यामध्ये अण्णांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाने जगायला शिकवलं. स्वयंपाक विद्यार्थ्यांनी करायचा, शेतीतली कामं करायची आणि शाळेत जायचं. म्हणजे खरं तर
रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना 4 सूत्र कर्मवीरांनी त्यावेळी शिकवली. स्वावलंबन, स्वाध्याय, सहजीवन आणि स्वाभिमान. स्वावलंबन, स्वाध्याय, सहजीवन आणि स्वाभिमान. आता तिथे एक कुटुंबच तयार झालं. म्हणजे एक बनसोडे नावाचा मागासवर्गीय समाजातला मुलगा होता. तो पाणी भरायचा. बुर्ले अमरापूरचा जुना तासगाव तालुका आणि सध्याच्या पलूस तालुक्यातला खोप नावाचा विद्यार्थी भाज्या आणायचा. आणि कराडजवळ नारायणवाडी गाव आहे, तिथला रामभाऊ खोप नावाचा विद्यार्थी, त्याच्यावर जबाबदारी दिलेली होती की विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचा, त्याच्या प्रगती पत्रकावरती सही करायची. अण्णा, वहिनी, ही मुलं 2-3, तो मोहिते विद्यार्थी, अण्णांचे भाऊ, हे सगळं असं एक छानपैकी कुटुंब चालू झालं. पण सुरुवातीच्या काळामध्ये सोहळ्याची भाषा सोहळ्याचं वहिनींच्या मनामध्ये होतच, पण हळूहळू ते कमी झालं. आणि हळूहळू कमी कसं झालं तर अण्णांना 3 अपत्य, आप्पासाहेब थोरले, त्यानंतर शकुंतला आणि त्यानंतर बेबी. ही जी बेबी होती धाकटी, ही बेबीनं या सगळ्या या सणतळाला किंवा या सोहळ्या ओवळ्याला मुठ माती दिली. आणि 3 वर्षाची बेबी त्या वसतिगृहामध्ये फिरायची. वसतिगृहात फिरल्यानंतर त्या मुलं तिची लाड करायची. वसतिगृहातली खूप लाड करायची. तिच्याकडे खावा असायचा, पण वसतिगृहातल्या मुलाच्या अंगाशी ती झोंबाझोंबी करायची, झटायची. मुलं चेष्टा करायची तिची. आणि मग ती काय करायची, वहिनी तिला उघडीच ठेवायची. बेबी वसतिगृहात गेली की तिथली भाकरी घ्यायची वसतिगृहात केलेली आणि ती खात घरात यायची. वहिनीला जरा आवडायचं नाही, पण हळूहळू या छोट्या बेबीनं मात्र हे सगळं कमी केलं. वहिनींच्या मनातलं सोहळे ओवळ्याची भावना ही कमी झाली. आणि सोहळ्याची भावना कमी झाल्यानंतर वहिनी रोडू लागल्या. आता अण्णांचं एक होतं की अण्णा वसतिगृहात कमी आणि बाहेर जास्त. आता बाहेर कशासाठी तर देणगीसाठी. कुठेही जायचं आणि कुठेही जाऊन देणगी गोळा करून आणायची आणि मग वसतिगृहात मध्ये द्यायची. मग त्यावेळी जबाबदारी वहिनींच्यावरती. मग अण्णांचा हक्काचा देणगीदार कोण असायचा तर शेतकरी. मग अण्णा शेतकऱ्याच्या खळ्यावरती जायचे आणि अण्णा आलेले म्हटल्यानंतर शेतकरी ओळखायचा लगेच. खळ्यातली जी धान्याची रास होती त्या राशीतलं 2 पायली धान्य अण्णांना द्यायचं. शेतकरी भेटला नाही तर अण्णांचं आणखीन एक हक्काचं माणूस होतं जे अण्णांची धर्माची बहीण होती आणि अण्णा तिचे धर्माचे भाऊ होते, ती म्हणजे शेतकऱ्याची पत्नी. घरी जायचं शेतकऱ्याच्या आणि घरी जाऊन त्या शेतकऱ्याच्या पत्नीला म्हणायचं, अक्का काय करतेस ग? काय नाही बाबा, रोजच. हे बघ, मला जरा नळ आहे, मदत कर की. शेतकऱ्याची पत्नी म्हणायची, अरे बाबा, आमच्याच दातावर मारायला पैसा नाही आणि तुला आणखी कुठं मदत करायची. अण्णा म्हणायचे, अक्का तुझं पैसा बिसा नको तुम्हाला काय, मग काय बाबा पाहिजे. हे बघ अक्का, तू पहाटे किती वाजता उठतीस? 4 वाजता उठते बाबा. मग उठून काय करते? 4 वाजता उठून काय करतेस? जात्यावर धान्य दळतेस ना? हो दळते की बाबा, त्याशिवाय सकाळी खायला कसं मिळत? मग अक्का एवढंच कर, मी पिशवी आणलेली आहे, ही ठेवतो या जात्याच्या वर. ते केळा आहे, खुंट्या आहे, त्याला ती पिशवी अडकव आणि रोज पहाटेचं दळताना एक मुठभर धान्य त्या पिशवीत टाक. एक मुठभर धान्य रोज पहाटेच्या वेळी 4 वाजता त्या पिशवीमध्ये पडत होतं, पण त्या मुठभर धान्यामध्ये फार मोठा सद्भाव लाभलेला होता. अण्णा म्हणायचे की अक्का 8 दिवसानं मी माझ्या शाळेतील शिक्षक येतील किंवा कुणीतरी एखादा विद्यार्थी आणि ते घेऊन जाईल. थोडी 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 भावना वहिनींच्या मनामध्ये सोहळ्याची होतीच. हळूहळू ती एकदम कमी झाली नाही. अशा काही घटना घडल्या, अशी काही कारणं घडली आणि ही भावना कमी होत गेली. वहिनींची खूप दाढ दुखत होती.
साताऱ्यात उपचार केले डॉक्टरांच्याकडे, पण साताऱ्यात उपचार झाले नाहीत. आणि म्हणून अण्णांनी वसतिगृहातला एक विद्यार्थी अप्पालाल शेख नावाचा, या अप्पालाल शेख नावाच्या विद्यार्थ्याला सांगितलं की जा पुण्याला, आणि पुण्याला जाऊन तिथं उपचार करा. आता पुण्याला गेले, एका विद्यार्थ्याच्या खोलीवरती थांबले. जाताना कोरडा शिधा लिहिलेला होता अप्पालाल शेखनी. खूप दाढ दुखते, वेदना होत्या म्हणून वहिनी झोपलेल्या होत्या. अप्पालाल शेखनी भात आणि पिठलं केलं आणि वहिनीला सांगितलं की वहिनी आता जेवण करा आणि पुन्हा विश्रांती घ्या. वहिनी उठल्या, तो पिठलं भात खाल्ला त्याने आणि झोपल्या. अप्पालाल शेखना खूप आनंद वाटला. या पिठलं भातानं सुद्धा या सोहळ्या ओळ्याला मुठमाती दिली, समर्पण झालं. वहिनींच्या मनातली ही भावना पूर्णपणे नाहीशी झाली. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत, या अशा गोष्टी या कारणीभूत होतात. आता वहिनी एक करत असत, दुपारच्या वेळेला एखादा मुलगा धनिनीच्या बागेत आला आणि तो बागेत तर फिरतोय, फिरल्यानंतर त्याच्या जवळ जायच्या, बाळ का आलायस तू, पाठीवरून त्याच्या हात फिरवायच्या, त्याची चौकशी करायच्या, विचारपूस करायच्या. आई बापाविना हे पोर इथं राहतंय, त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल हे त्या जाणायच्या. म्हणून मगाशी साहेबांनी सांगितलं की माऊली कुणाला म्हणतात, तर जे समर्पण करतात त्याला. वहिनी विचारायच्या आणि विचारल्यानंतर घरातले शेंगदाणे, गुळ, आणखीन काय असेल ते खायला द्यायचे. पण त्यावेळी त्या मुलाला वहिनी सांगायच्या की हे बघ, कोणाला सांगू नको. प्रत्येक विद्यार्थ्याला ते असेच पडायच्या, कोणाला सांगू नको, इतरांना सांगू नको. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटायचं की या वसतिगृहामध्ये मी राहतोय, पण वसतिगृहामध्ये राहत असताना वहिनींची माया माझ्यावरती खूप आहे. वहिनी माझ्यावरती खूप माया करतात आणि वहिनी माझ्यावरती खूप माया करतात असं वाटल्यानं तो विद्यार्थी खुश असायचा. आई वडिला विना किंवा दूर अंतरावर आई वडील असलेली मुलं या वसतिगृहात राहत आहेत आणि प्रसंगी खूप कष्ट करतायत, संकटांना सामोरं जात आहेत, परिस्थितीवरती मात करतायत आणि शिकतायत. पण त्या मुलाला आई वडिलाची आठवण वहिनी होऊ देत नव्हत्या, त्या माऊली होत्या. दूर अंतरावरून येत आहेत, आई वडिलाची नक्कीच आठवण येत असेल. एखादा मुलगा आजारी पडला तर आजारी पडलेल्या मुलाला लगेच नाही. एका मुलाला निमोनिया झाला, त्याला ताबडतोब दवाखान्यात नेलं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. पण उपचार करूनही तो मुलगा दगावला. खूप दुःख व्यक्त केलं वहिनीने त्यावेळी. माहुली इथं सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले. खरं तर स्त्रिया काय करू शकतात, तर सीतेच्या अश्रूनं रामायण घडलं, द्रौपदीच्या अश्रूनं त्यागात महाभारत घडलं आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील वहिनी यांच्या अश्रूनं रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. एक वेगळा संदर्भ देतो की स्त्रिया त्यांना जर थोडस एखाद्या गोष्टीत संधी मिळाली किंवा स्त्रीनं जर विचार केला तर स्त्रिया कुठल्या कुठे पुढे जातात. दिप्ती राऊत यांचं एक पुस्तक आहे, कोरडे शेत ओले डोळे. कोरडे शेत ओले डोळे हे दिप्ती राऊत यांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील एका घटनेचं वर्णन केलेलं आहे. इथलं देशमुख कुटुंब, इथल्या त्या देशमुख कुटुंबातल्या ज्योतिताई देशमुख या महिला 2000 साली ज्योतिताईंच्या पतीने आत्महत्या केली. 2003 साली त्यांच्या सासऱ्याने आत्महत्या केली आणि 2007 साली ज्योतिताईंच्या दीराने आत्महत्या केली. सगळे विधी वगैरे सोपस्कार पार पडले आणि बँकेचे लोक तोपर्यंत आले की तुमच्या कुटुंबातील लोकांनी एवढे एवढे बँकेचे कर्ज घेतलेले आहे, ते कर्ज थकलेलं आहे, तेव्हा त्याची परतफेड करा. ज्योतिताईंनी त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की साहेब मला फक्त 2 वर्षाचा वेळ द्या.
2 वर्षामध्ये मी तुमचं कर्ज मुद्दल अधिक व्याज पूर्ण फेडते. ठीक आहे म्हटले साहेब. आणि आतापर्यंत घराच्या बाहेर पाऊल न ठेवलेल्या ज्योतिताई शेतात जाऊ लागल्या. 29 एकर शेती होती. ही 29 एकर शेती कसायला त्यांनी सुरुवात केली. पीक येऊ लागलं, आलं विकलं की पैसे बँकेत भरायचे. कर्जाची परतफेड झाली. एक दिवस सोयाबीनची मळणी करायची होती. दुपारी 3 पासून रात्री 1 वाजेपर्यंत ज्योतिताई ट्रॅक्टरवाल्याची वाट बघत होत्या. फोन केला की ट्रॅक्टरवाला येतोय म्हणायचं आणि यायचं नाही. गावातल्या पोलीस पाटलांना कुणीतरी बातमी सांगितली की दुपारपासून ज्योतिताई शेतात वाट पाहतात, ट्रॅक्टरवाला गेलेला नाही. पोलीस पाटील स्वतः गेले ट्रॅक्टर घेऊन आणि ते सोयाबीन त्याने आणलं. तेव्हा ज्योतिताईने ठरवलं की आपण कर्जाची परतफेड झाली की ट्रॅक्टर घ्यायचा आणि तो स्वतः चालवायचा, त्यावरती ड्रायव्हर नाही ठेवायचा. मग तो ट्रॅक्टरही त्याने घेतला आणि चालवलं. कर्ज पूर्ण नील झालं, काही राहिले नाही. आणि मग एका पत्रकाराला असं वाटलं की थोडस स्वसामर्थ्यावरती या ज्योतिताई पुढे गेलेल्या आहेत, तेव्हा काही प्रश्न या ज्योतिताईने विचारूया. म्हणून त्या पत्रकाराने विचारलं की ज्योतिताई, हे कसं काय तुम्हाला शक्य झालं? आजपर्यंत का झालं नाही? त्या ज्योतिताई एवढंच म्हणाले की सर तुमचं बरोबर आहे, तुमचा प्रश्न, पण जर यातल्या एका पुरुषाने जरी मला सांगितलं असतं की बँकेचं कर्ज आहे, तरी मी त्याला आत्महत्येपासून रोखलं असतं. कुणीही मला कर्ज आहे बँकेचं म्हणून सांगितलेलं नाही. तुम्ही जेव्हा घरी आला आणि सांगितलं कर्ज आहे तेव्हा मला कळालं. पण नक्कीच एक स्त्री काय करू शकते, तसं वैदिक यांनी घडवलेला इतिहास, कर्मवीर अण्णांना दिलेली साथ ही लाख मोलाची आहे. लग्न झाल्यानंतर 60-70 तोळे सोने घेऊन आल्या. अण्णांच्याकडे ही कुपर आणि किर्लोस्कर मध्ये काम केल्यानंतर आलेले बरीच रक्कम होती, ती अण्णा खर्च करायचे, पण ती रक्कम संपत आली. आणि मग कर्णा स्वभाव असलेले अण्णा वहिनींशी प्रेमळपणाने बोलू लागले की वहिनींच्या लक्षात यायच त्याला काहीतरी मदत हवी. कुठलेही आडेवेळे न घेता वहिनी अलंकार द्यायच्या काढून. अण्णा गहाण ठेवायचे आणि गहाण ठेवून पैसे आणायचे. बऱ्याच वेळा तो दागिना विकावा लागायचा, पण दागिना विकून पैसे आणायचे. त्यांचे भाऊ कलगोंडा पाटील, हे कलगोंडा पाटील बहिणीला भेटायला आले की विचारायचे की ताई, तुला मी गेल्या वर्षी एवढे दागिने दिले, एवढे दागिने करून आणले, काय केले? वहिनी म्हणायचं काय नाही, शैक्षणिक कार्यासाठी ते खर्च झाले. अगं मी तुला दागिने आणून देतोय आणि तू खर्च करते. वहिनी एवढंच म्हणायच्या, सोने, दागिना, पैसे, सुख यापेक्षा माझं सर्वस्व म्हणजे पती आहे. माझं सर्वस्व म्हणजे पती आहे. म्हणजे दागिन्यापेक्षाही मला दागिने महत्वाचे वाटत नाहीत. माझे पती समाजासाठी जे कार्य करतात, हे समाजासाठी करत असलेले कार्य मला महत्वाचे, कार्य मला महत्वाचे. आता मगाशी जसं मी सांगितलं की वसतिगृहातल्या सर्व मुलांच्या वरती वहिनींची माया होती. पाहुणे आले की पाहुणे आल्यानंतर वहिनीने विचारित, लक्ष्मीबाई तुम्हाला मुलं किती? वहिनी पटकन म्हणायच्या 50. तो पाहुणा आश्चर्यित व्हायचा, लक्ष्मीबाई तुम्हाला मुलं किती? 50. ही वसतिगृहातली सगळी मुलं माझीच आहेत. या सगळ्या मुलांना माझी म्हणणाऱ्या, त्यांची आई होणाऱ्या वहिनी खऱ्या अर्थानं माऊली आहे, खऱ्या अर्थानं माऊली आहे. आता त्या काळामध्ये वसतिगृहामध्ये राहताना आणि ते काम करताना काही नियम बी होते. काम चुकवलं तर त्याला जेवण मिळायचं नाही, कडक शिक्षा असायची, कडक शिक्षा. जसं शिवाजी कॉलेजच्या कमवा शिकवणीतले आमचे मित्र इथं आहेत, प्राध्यापक बाळासाहेब पाटील, शिवाजीराव तांदळे, उद्धव उमरे सर, त्यांना माहित आहे. माणसाच
तिथं विहीर होती धरणीच्या बागेत, विहिरीवरती मोठ होती. पण अण्णांचे जे चुलत भाऊ होते शिवा काका, ते म्हटले की अण्णा ह्याच्यावर रहाटे गाडगं बसवे. मग रहाटे गाडगं बसवायचं म्हटल्यावर त्यात धाव जी होती विहिरीची त्याच्यावर माती टाकायची. धाव म्हणजे पूर्वी मोठ असायचे आणि मोठ भरताना ते बैल मागं ओढायची, चढ असायचं माग आणि पुढं उतार असायचा. मग त्यात माती टाकायची. मग तात्या भिंगारदेवे नावाचे गृहस्थ सेक्रेटरी होते आणि शांताराम होळकर काकडे हे मेसचे सेक्रेटरी होते. मग या तात्या भिंगारदेवेंनी सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांनी रविवारी त्या धावावर माती टाकायची, सगळ्यांनी श्रमदान करायचं. एडी रतार नावाचे एक विद्यार्थी होते गणे आता. हे गणे आता त्या साताऱ्यातल्या मुस्लिम सोसायटीतली वर्गणी गोळा करायची आणि वर्गणी गोळा करून त्यातून जे काय पैसे मिळायचे ते मुख्याध्यापकाकडे आणून द्यायचे. मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं होतं की गणे, महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, तू जर वर्गणी गोळा करून आणून भरली नाहीस तर पटाटा आपल्या मुलांची नावं पटावरून कमी होती. आता रविवारी हे मुस्लिम सोसायटीतली वर्गणी गोळा करायची आणि रविवारी माती टाकायची, दोन्ही कामं कशी करायची. मग शेवटी त्या गणियाताराने काय केलं तर शुक्रवारी दुपारी त्या भरावावर माती टाकली. रविवारचं काम शुक्रवारी केलं आणि अनेक जणांना माहित होतं गणियाताराने हे काम शुक्रवारी केलेलं आहे. आणि रविवारी सकाळ उठून ते मुस्लिम सोसायटीतली वर्गणी गोळा करायला गेले. ते पैसे आणून मुख्याध्यापकांच्या जमा केले. 5 रुपये मिळायचे. त्या अण्णांच्याकडे आणून द्यायचे. अण्णा म्हणायचे गणी ठेव तुला. गणी आता असं म्हणायचे की नको अण्णा, बोर्डिंगच्या खर्चासाठी आपणाला देणगी गोळा करायला लागते, हे राहू दे बोर्डिंगला. गणी आता तिकडून आले आणि आल्यानंतर गणी आता कामावर होते म्हणून तात्या भिंगारदेवे यांनी सूचना दिली शांताराम होळकर काकडेला की जेवण द्यायचं नाही, जेवण बंद. का तर भरावावर माती टाकायला नव्हते. शांताराम होळकर गणियातार सरांचे खास मित्र. 4 वाजले, स्वयंपाक झाला, जेवण आता देतील मग देतील, गणियातार वाट बघतायत. तोपर्यंत ते लक्ष्मण तात्या भिंगारदेवे तिकडून आले जेवण करून. आता ते सेक्रेटरी असल्यामुळे त्यांना लवकर जेवणाची परवानगी होती. त्यांनी विचारलं की गणी तू आज कामावर काय नव्हतास. गणियातार सरांनी सांगितलं की मी हे काम शुक्रवारी दुपारी केलेलं आहे आणि आज तिकडं मुस्लिम सोसायटीत वर्गणी गोळा करायला गेलो होतो. तात्या भिंगारदेवे म्हटले की मग ते पैसे तू आणले असशील, तू खर्च करत असशील. नाही, हे अण्णांना सुद्धा माहित आहे. अण्णांच्याकडे मी जमा करणार आहे, मुख्याध्यापकांच्याकडे जमा केलेले आहे. अण्णांना माहित आहे ना. तात्या भिंगारदेवे म्हटले मग अण्णा येईपर्यंत तू जेवायचं नाही, अण्णा आल्यानंतरच जेवायचं. पुन्हा कडे येतात शांताराम होळकरकडे गेले आणि त्याला म्हटले की शांताराम, मला खूप भूक लागली, मी शुक्रवारीच भरावावर माती टाकायचं काम केले, आज फिरून वर्गणी गोळा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही गणी, तू माझा मित्र आहेस खरं आहे, पण तू जर आता जेवण घेतलंस तर हा भिंगारदेवे अण्णा आल्यानंतर त्यांना एकाचं 2 करून सांगेल आणि अण्णा तुझ्यावरती रागवती. तू थांब. थांबले गणी आता. धरणीच्या बागेच्या पलीकडे शाहू कला मंदिर जवळ एक इमारत भाड्याने घेतलेली होती आणि ती जी इमारत होती त्याला प्रेस नाव होतं, प्रेस इमारत. तिथं गणी आता गेले. ते दमलेले होते, पाणी पिले भरपूर आणि झोपले. रात्री झोप लागली पण सकाळी पहाटे 5 वाजता पोटातल्या भुकेनं वरती यायला सुरुवात केली. भूक आवरेना, करायचं काय. विचार करतायत कधी अण्णा यायची. तिकडून मग ते माचीवरती येणार, माचीवरून धरणीच्या बागेत येणार, आपली कशी भेट घेणार. तर दुधगावला असताना तो एक प्रसंग त्यांना आठवला. दुधगावला शाळेत असताना मुल्ला नावाचा एक मित्र होता. तो मुल्ला गणियाताराला म्हटला की चल इस्लामपूरला जाऊ, बाजार करून येऊ. दोघं चालत आले दुधगाववरून इस्लामपूरला. बाजार वगैरे घेतला रविवारी आणि बाजार घेऊन जाताना त्या मुलानं आपू घेतली
आता त्या काळामध्ये लहान मुलाला आंघोळ घातली, काजळ घातलं, त्याला थोडं नटवलं की आई थोडीशी नकडाभर आपू द्यायची, त्यामुळे ते शांत झोपी जायचं. त्या मुलाला थोडी आपू गणी हाताराला दिली, गणी हाताराने खाल्ल्याने तिथं चांगली 2-2.5 तास झोप लागली. ते त्यांना आठवलं. भूक शमवण्यासाठी आपू हा उत्तम उपाय आहे. गेले गुरुवार पर्जावरती 4 आण्याची आपू आणली, भरपूर आली, खाल्ली. संध्याकाळी मुलं शाळेत आली, एक त्यांचा मित्र आला लोखंडे नावाचा, त्याच्याकडे पैसे दिले की आता आपूचा अंमल संपला की पुन्हा त्रास होईल. त्याच्याकडे पैसे दिले आणि त्याला सांगितलं की जा आपू घेऊन ये. त्याला आणली आपू, खाल्ली. आणि मग त्या आपूचा अंमल सुरू झाल्यानंतर त्याला काय सुचेना असं झालं. ही बातमी कर्णोपकर्णी वहिनींच्या पर्यंत गेली. त्या मेसचा सेक्रेटरी शांताराम होळकर काकडे हा पळत आला. येताना जेवण आणलं. गड्यादार सरांना उठून उभा केलं की ते पडायचे. सुंब झालं सगळं शरीर, भिनलं गेलं शरीरात. याने काहीतरी करून घेतलेलं आहे. वहिनींना सांगण्यात आलं. वहिनी या प्रेग्नंट होत्या. त्या जिन्यानं तशाच वर आल्या, त्या बसल्या. गडी आकाराची अवस्था बघितली. वहिनी म्हणतायत, त्याच्या पाठीवरून हात फिरवतायत, गडी हे तू काय केलंस? आणि खुदका आवरेना वहिनीना एवढं दुःख झालं की ते अश्रू त्या गडीच्या पाठीवरती पडले. अश्रू गडीच्या पाठीवरती पडल्यानंतर तो गडी आता उठून बसले आणि दुःखाने ते रडू लागले. लगेच वहिनीने सांगितलं की याला दवाखान्यात न्या. दवाखान्यात नेलं गडी हातारानं आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की उपचार करा चांगले. नळीनं पोटात पाणी सोडून सगळा कोठा साफ केला आणि दुसऱ्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटल मधून टांग्यानं गणी हातारानं घरी आणलं. गणी हातार आले हॉस्टेलमध्ये. थेट त्या वहिनींच्या खोलीमध्ये गेले. वहिनीने अन्नाच्या पाठवरचं झोपवलं आणि आप्पासाहेबांना सकाळची जी न्याहारी असते, गरम पोळी, तूप आणि साखर ही त्या गणीला खायला सांगितली. गणी हाताराने ती न्याहारी केली आणि गणी हातारानं सांगितलं की गणी जा तुझ्या खोलीत आणि अभ्यास कर. पण त्यावेळी ते गणी हातार म्हणाले की वहिनी, माझ्या आपू प्रकरणाची शहरात सगळीकडे चर्चा झालेली आहे, संस्थेची बेआबरू झालेली आहे आणि आता अण्णा काय करते? तेव्हा या माऊलीनं सांगितलं की गणी, तू त्याची काळजी करू नकोस, ते मी बघते, पण तू खोलीवर जा आणि अभ्यास कर. गणी आधाराने वहिनींच्या ज्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्या आठवणीमध्ये त्यांनी सांगितलं की वहिनींचं हृदय हिमालयासारखं आहे. वहिनींचं हृदय हिमालयासारखं आहे, समुद्रासारखं ते विशाल आहे आणि त्यामध्ये प्रेमाचं अमृत भरलेलं आहे. त्यामध्ये प्रेमाचं अमृत भरलेलं आहे. छोट्या आजाराचं निमित्त होऊन ही बेबी निघून गेली. पण त्यावेळी अण्णांचे स्नेही होते सासने गुरुजी, ते कोल्हापूरवरून आले. त्यांनी त्या वैद्याला बोलवलं की वैद्य, तुम्ही एवढे उपचार करताय पण ही मुलगी का बरी होत नाही? सासने गुरुजींनी वसतिगृहातल्या सगळ्या मुलांना बोलवलं, ती बेबी बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली, पण उपयोग झाला नाही. थोड्या वेळानं वहिनींचे मावस भाऊ भाऊसाहेब पाटील आले आणि त्यानं सांगितलं की बेबी आपणाला सोडून गेली. बेबी आपणाला सोडून गेली. खरंच वहिनींनी त्या काळामध्ये केलेला हा त्याग, त्या काळामध्ये कर्मवीर अण्णांना दिलेली समर्थ साथ, म्हणून आज हा रयत शिक्षण संस्थेचा हा वटवृक्ष या महाराष्ट्रामध्ये जोमानं डोलतो आहे. कर्मवीर अण्णांना जर साथ दिली नसती, कर्मवीर अण्णांच्या कार्याला वहिनी मूक संमती द्यायच्या. कारण अस्पृश्याची मुलं घरात ठेवायची, वहिनीने हे मान्य नव्हतं. एकदा अण्णा निष्ठुर झाले, लक्ष्मी, माझ्या कार्यामध्ये मी कधी माघार घेणार नाही,
तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मी माझ्या हातानं तोडे, पण माघार घेणार नाही. आणि मग बहिणींच्याही लक्षात आलं की आपल्या पतीने एक पाऊल पुढे टाकलं की ते पुढेच असतं, ते कधीही पाठीमागे घेत नाहीत. वहिनीने त्याला मूक संमती दिली आणि हे सुरू झालं. आणि मग हे सुरू झाल्यानंतर एकदा 2025-26च्या दरम्यान वहिनी स्वामी आलेले होते, शांतीसागर मुनीजी म्हणून कुंभोजला गेल्या. कुंभोजला त्यांची एक ताराबाई नावाची मैत्रीण होती, तिला भेटल्या, गाव कामगार पाटलाची पत्नी. तिच्याशी गुजगोष्टी केल्या. आणि एक आणखी त्रिशला पाटील मैत्रीण होती, तिला निरोप दिला की मी आलेले आहे, उद्या सकाळी किंवा दुपारी तुला भेटायला येते, थांबतो. पण त्रिशलाच्या पतीनं निरोप दिला की तू भेटायला येऊ नको, कारण या समाजातल्या अनेक दीन दलित मुलांच्या मध्ये, माणसांच्या मध्ये तुमचं वावरणं आहे आणि आम्हाला ते मान्य नाही. दुःख झालं वहिनींच्या मनाला, त्यांनी ते ऐकलं नाही, मानलं नाही. त्या परत आल्या, पुन्हा कुंभोजला गेल्या नाही. हा गणियातार आजारी होते आणि आजारी असतानाच कुंभोजवरून तार आली की वहिनींची आई खूप आजारी आहे, अत्यवस्थ आहे, लवकर ये. वहिनीने उलट कपाली तार केली की इथं माझा मुलगा आजारी आहे, तिथं तुझी काळजी घ्यायला घरातले सगळे आहेत, पण इथं माझ्या मुलाची काळजी घ्यायला कुणीही नाही, त्यामुळं मला येता येणार नाही, मी पुन्हा भेटे. ज्यावेळी बेबी नंतर पुन्हा वहिनीना दिवस गेले, त्या प्रेग्नंट होत्या, त्यावेळी खूप त्रास व्हायचा. म्हणून वहिनींना असं वाटलं की अशा या हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपली आई जर बरोबर असेल तर वेदना कमी होतील. आणि म्हणून वहिनीने निरोप पाठवला आईला की तू ये, मला खूप त्रास होतोय. वहिनींच्या आईने सांगितलं की मी येणार नाही, कर्मठ सदा तरीपणा. वहिनीने आप्पाला सेकदा पाठवून दिलं आणि आप्पाला सेकदा पाठवून दिल्यानंतर त्या आप्पाला सेकडेही वहिनींच्या आईने निरोप दिला की आम्ही येणार नाही. तुम्ही अनेक समाजातल्या मुलांना घरामध्ये घेत आहात आणि वावरत आहात, ते आम्हाला मान्य नाही, ते आम्हाला मान्य नाही, त्यामुळं आम्ही येणार नाही, त्यामुळं आम्ही येणार नाही. आणि मग खरोखरच ते बंद केलं त्यांनी जाणं. आणि अधिकाधिक वसतिगृहातली जी मुलं आहेत त्या वसतिगृहातल्या मुलांना त्यांनी माया लावली, आईची प्रेम दिलं. अन्न बाहेरच असायचं, त्यामुळे वहिनीला सगळं बघावं लागायचं. संध्याकाळी जायचं, मुलं जेवलीत का, कोणा जेवल्यानंतर जायचं, बंद केलेत का त्यांनी, आणि मग त्या घरी येऊन जेवायच्या. त्यानंतर जी जनावर होती धरणीच्या बागेत, त्यांना पाणी पाजलंय का, त्यांना वैरण टाकली का, त्याची काळजी घेतायत का, हे सगळं बघायच्या वहिनी. आणि हे सगळं बघून मग यायच्या. म्हणजे वहिनी या पूर्वपदावरती आल्या, त्या विसरून गेल्या. आणि आता याच कुटुंबामध्ये, याच घटकामध्ये आपण राहून आपणालाही यांच्या बरोबरच गेलं पाहिजे ही भावना बहिणींच्या मनामध्ये वरती रुजली आणि त्याप्रमाणे वहिनी कार्य करू लागल्या. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, नीतीच्या हातामध्ये काही गोष्टी नसतात. अगदी 31 वर्षाचं वहिनीला आयुष्य लाभलं. खूप आजारी अण्णा बाहेर गेले. तोपर्यंत मकर संक्रांतीचा सण आला. वसतिगृहाचा सेक्रेटरी आला की वहिनी उद्या काय करायचं, काही शिल्लक नाही, जा दुकानदाराकडून उधार आण. आपल्याला सांगितलं की वहिनी मुळचीच उधारी थकल्यामुळे कुठलाही दुकानदार आता देत नाही, बघा प्रयत्न करू. नाही मिळत, कुठलाही विचार केला नाही. वहिनीने आर्य स्त्रीचा पवित्र दागिना गळ्यातलं मंगळसूत्र काढला आणि सेक्रेटरीच्या हवाली केलं. तो सेक्रेटरी मागे सरला, त्याचे डोळे बंद आले की वहिनी काय करताय, तुला न्यावंच लागेल, घेऊन जा. साताऱ्यामध्ये भद्रे नावाचे वकील होते. त्या वकिलांच्या मार्फत हे दागिने लहान ठेवले जात किंवा विक्री केली जात असते. तो भद्र वकील सुद्धा अचंबित झाला की वहिनीने मंगळसूत्र दिलेलं आहे वसतिगृहातल्या मुलासाठी, पण दिलं मंगळसूत्र.
ते घाण ठेवलं, आणलं आणि मकर संक्रांतीचा सण साजरा केला. मकर संक्रांतीचा सण तो साजरा केला. बहिणीला वाटलं की अनेक गावातली, समाजातल्या अनेक कुटुंबातली ही गोरगरीब मुलं उद्या हा सण साजरा केला नाही तर आनंद नाही मिळणार, यांना घरची आठवण येणार. त्या वसतिगृहातल्या मुलांना खीर खाऊ वाटायची. वहिनी चांगली खीर करायची, पोरं यायची, वहिनी आम्हाला खीर खायची, मग ते खीर खाऊ घालायची. सुरुवातीला वसतिगृहातली मुलं यायची पळत, बाहेरच थांबायची आणि बोलायची. का तर त्या मुलांना वाटायचं आपली सावली बहिणीच्या अंगावरती पडू नये आणि विटाळ होऊ नये, म्हणून पळतच मुलं ती जायची. प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करतोय की नाही याची कटाक्षानं वहिनी चौकशी करायच्या आणि कटाक्षानं चौकशी करून हे असं चाललेलं होतं. पण खूप वहिनी आजारी पडल्या. गणी आता स्काउट कॅम्पला गेलेले होते. ते स्काउट कॅम्पला जाण्यापूर्वी त्यांनी पहाटे आले तर वहिनीचा खोलीचा दरवाजा उघडा आहे आणि दरवाजा उघडा आहे म्हटल्यानंतर त्यांनी बघितलं की वहिनी निर्जाऱ्या घालतायत. एक मुलगा म्हणला, गणी तुला वहिनीने बोलवलंय. गणी आता पळत गेले, जा सोमवार पेठेत मावशीबाईनं बोलवणार. गण्याकाराने मावशीबाईनं उठवलं. मावशीबाई लगेच उठल्या, चल म्हटल्या. पण रस्त्यात आल्यानंतर एक मांजर आडवं गेलं. मावशीबाई चुकल्या, काहीतरी असं घायला नको होतं. तसेच आले ते. त्यांनी बघितलं तर खूप त्रास होतोय आणि खूप त्रास होतोय म्हटल्यानंतर व्यवस्था केली, दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर ऑपरेशन केलं. आता 1930 साली आजच्या काळातल्यासारखी आधुनिक यंत्रणा नव्हती, आधुनिक प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, विज्ञान एवढं पुढे गेलेलं नव्हतं. डॉक्टरनी खूप ऑपरेशन केलं. रक्तस्राव झाला, मुलगी झाली, ते आडवं मूल होतं. शस्त्रक्रिया करून ते बाहेर काढलं पण ते मृत होतं. आणि ही बातमी अण्णांना कळाली. अण्णा तेवढ्यात आले. अण्णा आल्यानंतर अण्णाने पाहिलं. अण्णाने खूप वाईट वाटलं आणि अण्णाला वाईट वाटल्यानंतर वहिनीने अण्णा जवळ बोलवलं, इकडे या. माझं काही आता खरं नाही, मी निघाले आहे दूरच्या प्रवासाला. उद्या पाडव्याचा सण आहे आणि घरातली मुलं आपल्या वसतिगृहात आहेत. पाडव्याचा सण साजरा करायचा. या मुलांना गोड खाऊ घाला आणि हा पाडव्याचा सण गोड साजरा करा असं बहिणी म्हटल्या. आणि 30 मार्च 1930 ला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी या जगाचा त्याने निरोप घेतला. काळाच्या पडद्याआड गेल्या, दूर प्रवासाला त्या निघून गेल्या. आणि दूर प्रवासाला निघून गेल्यानंतर सगळ्या मुलांनी आकांत केला. आप्पासाहेब आणि शकुंतला यांच्या दुःखाला तरी सीमाच राहिली नाही. वसतिगृहातली सगळीच मुलं रडतायत आणि पाषाणासारखे कठीण अण्णा सुद्धा, जिने आपल्याला समर्थ साथ दिली, त्या पत्नीच्या वियोगानं दुःखाने सुद्धा घसा रडू लागले. अशा या रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील तथा वहिनी यांच्या कार्याला मी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.